का काय म्हणाले होते त्या दिवशी? सांगितलं तुला, परत सांगायचं सांगतो मी. हे बघ, त्या दिवशी दुकान बंद करून मी घरी यायच्या तयारीत होतो. तेव्हा गंगाजी असं काहीतरी जप पावलं टाकत दुकानासमोर निघाल्या होत्या. काहीतरी टेन्शन मध्ये दिसत होत्या. मी विचारण्याचा प्रयत्न केला तर इमर्जन्सी असं काहीतरी म्हणल्या आणि थेट तिकडे असिस्टंटकडे गेल्या. होय, चांगलं पाठ केलंय. बॅग होती ना तिच्या हातात? बॅग 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 नव्हती तिच्या हातात. कसं शक्य? तू तिला विचारलं नाहीस का एवढ्या रातचं दिल्लीला कसं जाणार? आता दिल्लीला जाणार ही मला कसं माहिती असणार ना, आणि माहिती असतं तर विचारलं असतं. पण तसं पण एखाद्या बाईला आपण असं आडून विचारणं बरोबर वाटत नाही ना. खरं सांगतोयस ना? हाय का? खरंच सांगतो तुला, पाठांतर वाटतंय वय ही खायला कदा. गोपाळ, ए गोपाळ, आपण बोलला जायला लागत. आलो. काय झालं आप्पा बोलवले? आप्पा हा काय झालं? टेन्शन मध्ये दिसतंय. हा कारण की तसंच आहे. ते बघ, आपल्या गावामध्ये ना एक जामकर म्हणून आहे, त्यांचं घर आहे बघ. तर त्यांच्या घरात कोण आलंय तर वाईच माहिती घे की. अहो, आता कशाला पाठवताय त्याला? उद्या तुम्हीच जाऊन बघा की. नाही, एकदम त्यांच्या समोर मी जाणं ना ते काही उपयोगाचं नाही. काय आहे, ते जामकरांच्या घरात नक्की कोण आले, म्हणजे ते जामकरांचेच माणूस आहे का दुसरं कोणी आले, ते आत्ताच्या आत्ता माहिती काढ. नाही तर बरं रात्रभर मला झोप नाही यायची. नाही जातो की बघायला, पण जायचंय कुठं? आता ते आपलं मारुतीचं मंदिर नाही का, हा तिथे थोडं पुढे गेले की ते भवानी मातेचं मंदिर आहे. हां तिथं उजव्या हाताला ते जुनं घर आहे बघ. इतके वर्ष बंद होतं, आज कोणतरी उघडले ते. जरा वाईज बघ, जामकरांच्याच घरातला माणूस आहे का कोणी भाडे करू आहे, जरा माहिती घे. होय, बघून येतो. थांब रे, जेवून जा. एवढं काय अडलं नाही. ए नाही, आत्ताच्या आत्ता जा, नाही तर माझ्या घशाखाली घास उतरायचा नाही. आव मी काय म्हणते का गोपाळच्या जेवणाचं एवढंच पडलं असेल तर मग सुधाकरला जाऊ द्यायचं का? हा, तो काय उपयोगाचा आहे माहिती ना? हा उगाच जायचा आणि काम वाढवून यायचा नाही. भाऊ, ए भाऊ, तू जा. आप्पा हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. तुमचा टेन्शन मध्ये चेहरा बघवत नाही मला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी येतो बघून कोण आलंय ते. मुर्दा जेवण सोडून गेलाय ना, म्हणजे नक्की त्या घराची त्याला काहीतरी माहिती असेल, त्याशिवाय तो जाणार नाही. मला चांगली त्याची खोड माहिती आहे. जिकडे गुलाल खोबरं ना तिकडे चांग भलं, अशी गत आहे त्या मुडद्याची. ए म्हातारे गप की जरा. तुम्ही एवढ्या रात्री इथे? हा, ते इकडनं चाललो होतो. तुमच्या घरात अंधारच दिसला. बाहेर सगळीकडे लाईट आहे, तुमच्या घरात अंधार. म्हटलं काय झालंय बघावं. अहो, सकाळपासून तेच चालू आहे. जुनं घर आहे ना, मीटर खराब झाला असेल. मी फार प्रयत्न केले पण लाईट्स काही ऑन होत नाहीयेत. आणि ह्या मेणबत्त्या आहेत तेवढाच काय तो आधार. मी बघू का? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर. फ्यूज उडाला असेल, बघायला लागेल. बघू मी? नाही म्हणजे मला कळतंय, असं फारशी ओळख नसलेल्या माणसाला एकदम असं घरात घेणं म्हणजे. नाही, मी उद्या सकाळी येतो, नाही तर राहू द्या. नाही नाही नाही,
थांबा, तुम्ही या ना आत या. अहो आपली अगदीच ओळख नाहीये असं नाहीये, सकाळी झालीच की ओळख आपली. मेणबत्ती आहे का अजून एक? आहेत की. आणा की मग. हो, एक मिनिट. मीटर कुठे? आतमध्ये. मी बघू का? चालेल ना तुम्हाला? हो, या ना या. सावकाश या, जरा अंधारच आहे. हे काय पिऊची तार गेली, मी म्हणलं होतं का नाही? अरे बापरे. मला सांगा, गावात एखादी इलेक्ट्रिशियन आहे का किंवा हे रिपेअर करेल असं कोणी? ऑनलाईन चेक करू का मी एकदा? हो मॅडम, मोबाईलवर गावात वायरमॅन मिळाला, गावातून एवढं पुढे गेलेलं नाही. मी आहे, मी करतो. तुम्हाला येतं का? माणसाला सगळ्यातलं सगळं जमलं पाहिजे. हे खरंय बघा. नीट धरा. हो हो, येस येस. तुम्हाला माझ्यामुळे फार विनाकारण त्रास होतोय. त्रास कसला हो त्याच्यात एवढा? एवढंच तर काम आहे हे. होय, तुम्हाला अंधाराची भीती वाटत नाही का? खरं तर आता मला कशाचीच भीती वाटत नाही. लय धाडशी हो तुम्ही. तुम्ही धाडशी आणि स्वतंत्र आहे. नाहीतर बघा की, ह्या पुरुषांनी बायकांवर काळजीच्या नावाखाली इतकी बंधनं टाकलीत की बायकांना मनासारखं काय करताच येत नाही. पण तुमच्यासारखं पाहिजे बायकांनी. स्वतंत्र, धाडशी, काहीतरी करू शकता तुम्ही. बघा, स्वतःच्या पायावर स्वतःचा बिझनेस टाकायला निघालाय. जगात आहे ना तुमच्यासारख्या बायकांची लय गरज आहे. संख्या वाढली पाहिजे तुमच्यासारख्या बायकांची, म्हणजे असा प्रकाश येईल. अरे बापरे, वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू. आणि खरंच एक सांगते गोष्ट, तुमचे विचार खूप खूप चांगले आहेत. म्हणजे तुमच्यासारख्या विचारांच्या पुरुषांची संख्या वाढली ना, या जगातल्या त्या सगळ्या बायकांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतील एवढं नक्की आहे. पण सध्या माझ्या घरात प्रकाश आणण्यासाठी खूप खूप थँक्यू. आहे का? खूप 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 थँक्यू. थँक्यू सकाळी सांगितलं ना तुम्हाला मी. तुम्ही घरात एकट्याच राहणार आहे का अजून कोणी येणार आहे? म्हणजे ॲक्च्युली मी सध्या एकटीच आहे, पण माझा भाऊ तो कदाचित येईल किंवा नाही, मला खरंच माहीत नाही. कारण तो मुंबईला असतो आणि त्याचा जॉब पण आहे तिकडे आणि त्याला काही इकडे यायला फारसं आवडत नाही. अच्छा, बर, चांगलं आहे की. येतो मग मी. तुम्हाला काही बी मदत लागली तर मला सांगायचं. मग आपल्या चौकातच. हो, आय नो, तुमचं टेलरिंगचं दुकान आहे, तुम्ही सांगितलं होतं. बरोबर. येऊ मी? नाही, ॲक्च्युली थांबा, कारण तुम्ही माझी सकाळपासून एवढी मदत करताय आणि मी पाणी पण विचारलं नाहीये तुम्हाला. तर हो, काय गरज नाही चहा पाण्याची. तुम्ही आलाय, आता सामान लावताय, सेटल होताय, मी काय येत जात राहीन, पाहुणचार होत राहते. लोक तुम्ही सेटल व्हा, चहा पाण्याच्या नंतर बघू. हे घ्या, काही लागलं की मला सांगा. Yes. बिंदास. कधी यायचं यांचं गोपाळ? इथं दिवसभर काम करून कंटाळा येतो आम्हाला, पण भुका लागतात आम्हाला. नाहीतर काय, त्या मुर्द्यासाठी आम्हाला कशाला तात्काळ ठेवलंय? तो बसला असेल कुणाच्या तरी नाकात बल लावत, कोणाला तरी जाळ्यात वडत, पटाक्यात बुलवत. हा, आणि आम्ही बसतो इथं उपाशी. ती काय नाही, श्यामल, आम्हाला भूक लागली, जेवायला वाढ. आजी, वाईस थांबा की, येतील भाऊजी. अगं त्याची झाली तरकट, त्याचं लागलं दार लवकर. आम्ही नाही त्यासाठी थांबणार. वाढ आम्हाला जेवायला. मला लय भूक लागलीये आणि माझं तर पोटत ना चिमणी, गरुड, कावडा सगळे असे उड्या मारायला लागले. तो श्यामल, जा
पोरासनी आणि आत्यासनी जेवायला वाढत जा. होय ऐ चला. अव काय करत होती हो तुम्हाला रातच त्याला पाठवायची? उद्या सकाळच्याला गेला असताना त्यो. किती भूक लागली असेल त्याला. अरे इथं माझी तानभूक हारली आणि तुला पडले गोपाळच्या भुकेचं. व्हायचं एक दिवस उशिरा खाल्लं तर काही फरक नाही पडत, लगेच काय वाढत नाही तो. ए सुद्या जा बघ कुठं राहिलाय तो, जा. मी नसतोय जात कुठे. बघितलं का? हा यो तुझा दिवटा कसा वागतोय माझ्याशी. घरातले एक काम करायला नको आणि प्रॉपर्टी मध्ये हिस्सा पाहिजे तुला. देतो रताळ तुला. घ्या आला तुमचा गोपाळ. आता तरी जीव का आम्ही. कळलं का कोण आले? होय, ते पोरगी आली एक मुंबईवरनं, काहीतरी कामानिमित्त आली. एकटीच आली. तिला एक भाऊ पण आहे वाटतं, तो मुंबईला असतो. हा ठीक आहे ठीक आहे. म्हणजे या जमिनीच्या व्यवहाराशी तिचा काहीच संबंध नसेल, ती तिच्या कामासाठी आली असेल. हा चला जेवून घेऊ आपण. चला चला. होय आप्पा. हा. पण तुम्ही एवढं टेन्शन मध्ये का दिसताय? अरे बाबा आपली ती जमीन ना त्या जामकरांकडे गहाण आहे आणि लय महिने झाले मी काय हप्तेच भरले नाही त्याचे. आणि तो म्हातारा जामकर गेला गाव सोडून आणि माझी बी अडचण चालू होती, त्याच्यामुळे पैसेच नाही भरता आले मला. हा पण याचा अर्थ असा नाही बरं का की आपल्यावरचं संकट टळलं म्हणून. हा उद्या समजा तर ती लोक आली पैसे मागायला तर तुम्हाला दोघांनाच बघावं लागणार आहे ते. माझ्याकडे तर काहीच नाही बाबा. हो हाय का आता सुधाकर का बघीन? तुम्ही ती जमीन गोपाळला देणार आहे ना? अजून नावावर नाही झाली ती. सोडवू तरी दे, मग बघू की पुढच्या पुढं. हा पण नंतर तर गोपाळच मिळणार आहे ना ती जमीन. मग सुधाकरला पण देतील की काही ना काहीतरी. त्याला काय असंच ठेवणार आहे वय? तर द्यायची असती तर कवाच दिली असती. ए भास्कर राखेलच्या लाईनीत उभे आहे का तुम्ही दोघी? नुसता कालवा चालवलाय घरामध्ये. आणि समजा समधे हप्ते गोपाळनी भरले तर समधी जमीन मी गोपाळच्या नावावर करणार आणि याला ढेकोळ पण देणार नाही. कळलं का? हा पण जर तुम्ही दोघांनी मिळून जर हप्ते भरले तर ती जमीन तुम्हा दोघांना निम्मी निम्मी देणार मी. कळलं? आता इथं विषय संपला. चला जेवायला चला आता. कोणी बी काय बी बोलणार नाही. चला. बर. जितू शेठ काय कुठं? अरे ते मंग्याकडे आलो होतो. काय लागा लक्षच नाही बरं का तुझं माझ्याकडे. होय काल मी तुला भेटून गेलो त्याच्यानंतर त्या पाहुणेबाईचा काय फोन बिन आला का नाही? नाही ना. अरे मी सारखा फोन चेक करत असतो माझा, बघत असतो त्याला रेंज आहे का नाही. मला सारखं असं वाटतं की कधीतरी अचानकच पाहुणेबाई कावळा बसल्यावानी फोन करायचा आणि नेमकं फांदी तुटल्यावानी त्याला रेंज नसायची. त्यांच्या फोनची वाट बघून बघून मला वैताग आला, पण पाहुणेबाईचा फोन नाही आला. त्या गेल्यापासून कशातच मन लागणं झालंय लागा. एकदा तर शेवटचं भेटून जाय पाहिजे होतं का नाही त्यांनी. कौगा आपला मेसेज करायचा की मेरा फोन मिल गया है, पिताजी की तबीयत खराब है आणि मैं वापस दिल्ली जा रही हूँ. मला काय वाटतं माहितीये का, माणूस जवळचा असला का नाही
आणि ते निरोप न देता गेला की मनाला लय कस तरी वाटतं रे. मला तर त्यांची काळजीच वाटायला लागली गोपाळ. मला असा संशयच येतोय आता की त्यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय. तुला काय येड लागलंय का रे? त्यांच्याबरोबर कशाला काय चुकीचं घडेल? चुकीच्या माणसाबरोबर चुकीचं घडतं. त्या चांगल्या होत्या, त्यांच्याबरोबर सगळं चांगलंच होणार. आणि आता तूच म्हणलं का नाही, हा त्यांचा काहीतरी मोबाईलवर मेसेज आलाय, काय पिताची की तब्येत खराब आहे, त्याच गडबडीत असतील त्या, म्हणून फोन नसेल केला. आणि चित्या, काय काय माणसाचा स्वभाव असतो बघ, जिथं जात्यात तिथलंच होऊन जात्यात. तुला लय आठवण येते रे त्यांची, त्यांना तुझी आठवण येत नसेल ना. नाही, अरे असं होणं शक्यच नाही. पाहुणीबाईंना माझी आठवण येणार नाही असं होणारच नाही. अरे आम्ही किती गप्पा मारायचो लगा, माझ्या घरी राहिल्या होत्या की त्या, आणि असं वाटायचं की त्या माझ्या घरातल्याच आहेत. म्हणून मला संशय येतोय की काहीतरी गडबड नक्की आहे. होय, साकेत, घाबरले ना मी. सरप्राईज. साकेत यार, अरे, जा तू बोलू नको अरे, माझ्याशी. मारतेस जा ना, काय? माझ्याशी नको अगं. बोलू. काय रे, तू कधी निघाला, कसा येतोय, कधी पोहोचणार, काहीच कळवलं नाहीस ना. अगं हो हो, होल्ड युअर हॉर्सेस. अगं श्वास घे थोडा. मी तुला फोन केला असता तर हे सरप्राईज मिस झालं असतं ना. हो ना. मग कसं वाटलं हे सरप्राईज? आवडलं का? अजिबात नाही. नाही का? खूप आवडलं रे. कम ऑन. कसं आहेस? मस्त. काय यार, तू कळवायला हवं होतंस. बस ना, मी पाणी आणते. बस. आणि काय रे, घर वगैरे बरं सापडलं तुला? अगं शोधलं की सगळं काही सापडतं. हो ना. मग म्हणूनच आलास ना शोधत शोधत. यस, जहां जहां हमारी दोस्त वहां वहां हम. चल रे, फिल्मी. अगं आहेस मी फिल्मी. तर ये बस. हो. काय रे, प्रवास व्यवस्थित झाला ना? एकदम वाईट. का? अगं मला राग आलाय तुझा. तू मला न सांगता इथे आलीयस. अरे एक फोन करायचा. इज दॅट सो? कसं आहे ना, मी तुला सांगितलं असतं तर तू आणि माझ्या दादाने मला इकडे येऊ दिले नसतं, बरोबर ना? ए हॅलो, तुला मी येऊ दिला असता? दादाचं मला माहित नाही. आणि मी तुला कधी अडवलंय ग? आय नो रे साके. मग पण तुला खरं सांगू का, मला खूप वेगवेगळे रिअलायझेशन झाले. दादाच्या हेकेखोर स्वभावामुळे मी स्वतःच्या आयुष्याचं खूप नुकसान केलंय, खूप वेळ वाया घालवलाय. साकेत, आता मी ठरवले, मी गावात राहून स्वतःची ओळख तयार करणार आहे. साकेत, मला माझ्या मर्जीप्रमाणे जगायचंय. त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे. मला माझ्या लाईफचे रूल्स स्वतःलाच बनवायचे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि मुळात त्यासाठी लवकरात लवकर काम सुरू करणं गरजेचं आहे. कळलं? बरं, आता बस 2 मिनिट, मी जरा फ्रेश होऊन येते. हो कळलं मला, पण आर्या डोळे बंद कर. का? सेकंड सरप्राईज. ओ गॉड, लवकर प्लीज. येस. ढॅन. डोळे उघड. ओ गॉड, साकेत, चेक ऑफ 25 लाख रुपीज. फायनली. येस. थँक्यू सो मच. अरे म्हणजे आता बघ की, तू काय नाही तर मी काय किंवा कोणी बी आपण कुठं बी गेलो तर आपलं सामान न घेता येतोय परत घरी. हा, असं कसं त्या सामान सोडून जातील बरं? आणि हे फक्त मलाच नाही, तुमच्या सुद्या हवालदाराला बी असंच वाटतंय. त्याचा काय संबंध? अरे पाहुणीबाई गायब झाल्या का नाही अचानकच, हे त्याला बी पटत नव्हतं. म्हणून तो घरी आला होता पाहुणीबाईचं सामान चेक करायला. आणि तेव्हा आम्हाला कळलं की पाहुणीबाईनं एक लय मोठी गोष्ट लपवली आपल्या सगळ्यांपासून. कुठली गोष्ट? लगा पाहुणीबाई खोटं बोलल्या आपल्याशी. काय?
आपल्या सगळ्यांना काय वाटत होतं की पाहुणेबाई दिल्लीवरून आल्या असंच सांगत होत्या ना त्या. तसं नाही गोपाळ, पाहुणेबाई वाराणसीवरून आल्या होत्या. नाही जित्या, अरे असं काय नसेल झालं. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि त्या वाराणसीवरूनच आल्यात. असं काय पुरावा बिरावा गावलाय काय तुम्हाला? अरे होय की, सुद्या घरी आला होता का नाही तेव्हा त्यानं पाहुणेबाईची सुटकेस सगळी तपासली. अरे त्याला तिकीट गावलं ना विमानाचं पाहुणेबाईचं, वाराणसी टू पुणे. अरे मला हीच कळना झालंय, पाहुणेबाई असं कशाला खोटं बोलतील ती मी माझ्याशी. तरीच काल तर सुधाकर माझी एवढी चौकशी करत होता. त्याचं लक्ष आता या गंगाच्या मॅटरवरून दुसरीकडे वळवावं लागेल. देवी सिंग